लक्षवेधीच्या माध्यमातून सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे शासनाचं लक्ष वेधतो। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका असेल, शासन असेल, त्यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातील लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन काही भूखंड नागरिक सुविधेच्या माध्यमातून उद्यान असेल, मैदान असेल, या आरोग्यासाठी असेल, आपण राखीव ठेवतो आणि त्या माध्यमातून आपण त्याचा विकास करून त्या ठिकाणी लोकांच्या भावनांचा आदर करून आपण त्या ठिकाणी चांगले उद्यान बनवतो, मैदान चांगले खेळण्यासाठी बनवतो, एखादी चौपाटी असेल त्याचा आपण विकास करतो। अशा पद्धतीने विकास करत असताना लोकांच्या हिताचे आपण या ठिकाणी धोरण राबवतो। परंतु अध्यक्ष महोदय, शासन आणि महानगरपालिका हे चांगले धोरण राबवत असताना कुठेतरी शासनाचं आणि महानगरपालिकेचं दुर्लक्ष होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ सेवन करणारे गर्दुल्ले असतील, दारुडे असतील, त्यांचा हा अड्डा बनत चाललेला आहे। मला वाटतं अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका आणि शासन यांनी एक ओपन जिम आणली होती। ओपन जिम हे एक प्रकल्प आणि आपला एक चांगली स्कीम आणलेली होती। या स्कीमच्या माध्यमातूनच याचा चांगला अर्थ लावून दारुडे आणि गर्दुल्यांनी ओपन बार असा त्या ठिकाणी शब्द लिहिलेला आहे। बारमध्ये जाऊन शासनाने डान्स बंद केलेले आहेत, हे तिथं पाहायला मिळत नाहीयेत, म्हणून गर्दुल्यांनी आणि दारुड्यांनी या मैदानामध्ये, उद्यानामध्ये ओपन बार सुरू केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गर्दुल्यांचे अड्डे बनून या उद्यानामध्ये, या मैदानामध्ये मुलांना खेळता येत नाहीये, उद्यानामध्ये आपल्या आया बहिणींना, आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी बसता येत नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये या गर्दुल्यांचा त्या ठिकाणी दादागिरी सुरू झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी याच्या माध्यमातून या शेजारील परिसरामध्ये अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होतात आहे। या माझ्या मताशी सभागृहातील बरेचसे सदस्य सहमत असतील आणि म्हणून अध्यक्ष महोदय, गेले अनेक वर्ष या सभागृहाच्या माध्यमातून अंमली पदार्थावरती नियंत्रण आलं पाहिजे हे शासनासमोर ठेवलं, परंतु कुठेही शासन कडक धोरण घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेत नाहीये। म्हणून दिवसा ढवळे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूला, पोलीस स्टेशनच्या 10 मीटरवरती हे अंमली पदार्थ अड्डा आहे। अध्यक्ष महोदय, जनता दरबारच्या माध्यमातून अनेक लोकांनी त्या ठिकाणी पोलिसांसमोर दाखवून दिलं की तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला हे असे अड्डे आहेत, गर्दुल्ले त्या ठिकाणी असतात। येण्या जाणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी अध्यक्ष महोदय, या मुद्द्याच्या पुढे जाऊन सांगतो, अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेने शासनाने बांधलेले सार्वजनिक शौचालय, अध्यक्ष महोदय, आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी जायला आहे ना असुरक्षित आहेत। अध्यक्ष महोदय, शौचालयामध्ये गर्दुल्ले, दारुडे हे यांचा अड्डा बनलेला आहे, कब्जा घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, हे आपल्या सार्वजनिक ठिकाणी आपलीच लोक, ज्यांच्या मतावरती आपण निवडून येत असतो, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती आहे, या लोकांची सुरक्षितता धोक्यात आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे, शासनाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने जे गर्दुल्ले, दारुडे आहेत त्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले पाहिजेत, कडक कारवाई झाली पाहिजे आणि याच्या शेजारील वस्तीमध्ये, या स्लममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अंमली पदार्थ विक्री केले जातात याच्यावरती कायदेशीर कारवाई, कडक कारवाई केली पाहिजे असे या ठिकाणी सांगण्यात येईल। अध्यक्ष महोदय, मला उत्तर दिलेलं आहे, महानगरपालिकेने एक उत्तर दिलेलं आहे की आमची जिम्मेदारी आम्ही पूर्ण करतोय। फसवायचं काहीतरी लिमिट असलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, मी पण 25 वर्ष महानगरपालिकांना उघडून पेलेलं आहे, पूर्ण अभ्यास आहे मला। काय उत्तर दिलंय की आम्ही एक रखवालदार ठेवतो, 3 पाळीत ठेवतो। अध्यक्ष महोदय, या मुंबई महानगरपालिकेने ठेकेदाराला जे दिलेला ठेका आहे, प्रश्न घ्या, प्रश्न सांगतो साहेब, प्रश्न तुम्हाला, पण आता यांना प्रश्न घ्या, प्रश्नच येतोय साहेब, की दिलेलं उत्तर खोटं आहे हे पहिलं तर सांगू द्या तुम्हाला। अध्यक्ष महोदय, त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही एक रखवालदार ठेवतो। काय दिलेलं आहे साहेब? यांच्या टेंडरमध्ये, अध्यक्ष महोदय, तुम्हालाही चांगला अभ्यास आहे, यांच्या टेंडरमध्ये 500 चौरस मीटरला 13,990 रुपये हा दर दिलेला आहे। 13,990। याच्यामध्ये काय करायचे? एक वॉचमॅन,
एक साफसफाई, एक माळी. साहेब मला सांगा 13,990 मध्ये हे 3 कर्मचारी ठेवू शकतात का? दुसरा माझा प्रश्न आहे, जर हे ठेवत असतील तर कामगार कायद्याचं उल्लंघन करतायत. अध्यक्ष महोदय, कामगार कायदा सांगतो, या मुंबई शहराचा कायदा सांगतो की मुंबई शहरामध्ये किमान वेतन मंत्री दैनंदिन महोदय. प्रत्येक दिवसासाठी अध्यक्ष महोदय 557 रुपये. 557 म्हणजे झालं किती? 16,592. 16,592 एका भाऊ, कर्मचाऱ्याला जर प्रश्न पगार देणार विचारा. असतील. साहेब माझा प्रश्न तर ऐकून घ्या. स्पेसिफिक प्रश्न हा विचारा, प्रश्न नंतर तोच परत आहे की यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आणि खोटं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून 16,592 आहे. साहेब आत्ता मुंबई महानगरपालिकेने कायदा आणलाय की रोजंदारीवरती घेणाऱ्या कामगाराला 24,000 रुपये पगार देणार आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिलेलं उत्तर हे खोटं आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही सांगताय प्रश्न विचारा, प्रश्नच विचारतो. प्रश्न अध्यक्ष विचारा. महोदय, माझ्या विभागामध्ये पूर्व उपनगरामध्ये कुठेही चौपटी नाहीये, कुठेही चौपटी नाहीये. मग शासन महानगरपालिका चौपटी बनवून देणार आहे का? आणि देण्यासाठी पवई तलाव आहे, या पवई तलावाच्या शेजारी चौपटी बनवणार आहे का? नंबर 1 साहेब, पवई तलावाच्या शेजारी बनवलेलं जे आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात मंत्री गरजुले महोदय. आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासकीय लोकांचे कर्मचारी आहेत का मला माहित नाही, परंतु माझ्या विभागातले जे समाजसेवक आहेत हे समाजसेवक प्रत्येक रविवारी 2 टेम्पो बाटल्या भरून काढतात. 2 टेम्पो पवई तलावात टाकलेल्या, पवई तलावावर असणाऱ्या बाजूच्या फुटपाथवरती. अशी परिस्थिती आहे.